संभाजीनगरच्या वैजापूर पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडल्याचा आरोप युवक काँग्रेसने केलाय आणि त्यामुळे कृषी दिनाचे औचित्य साधत युवक काँग्रेसच्या वतीने वैजापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये गोंधळ आंदोलन करण्यात आलं। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पंचायत समिती परिसरात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे आणि याच गोंधळ आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन थोरात यांनी। पाहूया तुमची नेमकी मागणी काय आहे आणि तुम्ही हे आंदोलन कशासाठी करताय? सर्वप्रथम युवक काँग्रेस वैजापूर शहर व तालुका यातर्फे हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सर्वप्रथम आमची मागणी एकच आहे की आज कृषी दिन आहे, या शेतकरी या बळीराजाचा आज आपण उत्साह संपूर्ण देशभरात होत आहे, पण वैजापूर पंचायत समितीचं जर आपण कार्यालय बघितलं, या ठिकाणची दुरावस्था जर बघितली तर अक्षरशः एकदम जी पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये टॉप नंबर 1 ची पंचायत समिती होती, आज खेदाने आम्ही सांगतो की या पंचायत समितीला विस्तार अधिकारी कायमस्वरूपी नाही आहे। आमच्या शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी जे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे कामं होत नाही, हेलपटा होत नाही, तर युवक काँग्रेसने आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आमच्या 3 मागण्या आहे। पहिली मागणी आहे की वैजापूर पंचायत समितीला सर्वप्रथम कायमस्वरूपी विस्तार अधिकारी मिळाला पाहिजे, बीडीओ मिळाला पाहिजे। दुसरा विषय आहे की या पंचायत समितीचा जो सावळा गोंधळ कारभार चालू आहे, या ठिकाणी आळा भेटला असला पाहिजे। आणि तिसरा विषय आहे की रेल्वेच्या वेळापत्रकानुसार चाललेली ही जी पंचायत समिती आहे, ही शासकीय कामकाजाच्या वेळापत्रानुसार चालली पाहिजे आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। या मागण्यांकरता युवक काँग्रेस वैजापूर तर्फे हे आंदोलन घेतलेलं आहे, काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन घेतलेलं आहे। आपण बघितलं की युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू होतं आणि या कार्यालयाला पूर्ण वेळ अधिकारी नसून असलेले अधिकारी रेल्वेच्या वेळापत्रकावर ये जा करतात आणि त्यानुसार त्यांचा हे कामकाज चालतं, अशी प्रतिक्रिया या युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।